नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आपल्या या इडियम्स अँड फ्रेजेस व्होकॅब्युलरी लेक्चर सिरीजची. मध्यंतरी थोडंसं माझं 1-2 दिवस लेक्चर मागे पुढे होतं, कधी होत नाही, कधी ऑफलाईन लेक्चरच्या व्यस्त असलेल्या शेड्यूलमुळे, तर कधी माझ्या काही पर्सनल रिझनमुळे. परंतु लेक्चर सिरीज कंटिन्यू राहील हे मात्र निश्चित. चला तर बघूया आजची पहिली भन्नाट अशी आपली इडियम काय आहे ती. तर पहिली इडियम आहे केव इन. केविनचा अर्थ काय होतो? केविनचे बरेचसे अर्थ होतात, त्यातला एक अर्थ होतो सरेंडरिंग टू अ डिफिकल्ट सिच्युएशन. दॅट मीन्स टू सरेंडर अ डिफिकल्ट टू सरेंडर टू अ डिफिकल्ट सिच्युएशन. ठीक आहे, एखाद्या काय म्हणतात त्याला, कठीण परिस्थितीला काय करणे, शरण जाणे. एखाद्या कठीण परिस्थितीला काय जाणे, शरण जाणे. एखाद्या गोष्टीला विरोध थांबवणे, माघार घेणे, तोंड बंद करणे, अशा प्रकारचे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. त्याचा दुसरा अर्थ होते टू फॉल इन, पडणे. ठीक आहे, आतल्या बाजूस पडणे, ढासाळणे, कोसळणे, असे याचे अर्थ होतात. आता थोडक्यात त्याला समजून घेऊया. हे असं सांगितल्यानंतर किती कळेल मला माहिती नाही, ठीक आहे, परंतु याला उदाहरणासहित आणि ज्या वेळेला आपण चित्रासहित समजून घेतो त्यावेळेला ते आपल्याला समजायला कसं जातं, सोपं जातं. मग याचं चला तर पहिल्यांदा समजून घेऊया. हे बघा, द मॅन हंट एंडेड व्हेन द एस्केप्ड कन्विक्ट जो आहे तो सरेंडर. ठीक आहे, किंवा केव इन. बघा, हा जो कन्विक्ट आहे यानं काय केलं, ही केव्ड इन हिमसेल्फ. म्हणजे त्यानं काय केलं, सरेंडर केलं. पिक्चरात बघा ना असताना, हँड्स अप, पुलिस ने चारों तरफ से आपको घेर लिया है, आणि तिथं काय म्हणते तो विलन, असा हात वर करून येतो. दॅट ही सरेंडर हिमसेल्फ. ही सरेंडर्स हिमसेल्फ. दॅट मीन्स ही केव्ज इन हिमसेल्फ. म्हणजे स्वतःला काय करतो तो, सरेंडर करणे. त्याला माहित आहे आजूबाजूला चौकडून काय पोलीस आहेत, अडचणीची परिस्थिती आहे. ठीक आहे, कठीण परिस्थिती आहे, जाणं शक्य नाही. मग इट इज बेटर टू सरेंडर युअर सेल्फ. नाहीतर काय होऊ शकते, एखादी गोळी सुद्धा लागू शकते. त्यावेळेला तो क्रिमिनल काय करतो, ही केव्ज हिमसेल्फ इन. तो स्वतःला काय करतो, सरेंडर करतो. असं सरेंडर करणे म्हणजे काय, केविन. आता दुसरं केविन म्हणजे आतल्या बाजूस ढासाळणे. पण ते कसं, आता एखादं घर आहे, घरातला छप्पर मधून खाली पडलं, दॅट मीन्स इट्स द सिलिंग केव्ज इन. द सिलिंग केव्ड इन. जसं की ही तर गुफेचं दिसते बघा, हे गुफा, हे बघा लाईट येते, हे दिसतंय का, हे खाली थोडासा तुम्हाला दगडाचा हे सुद्धा दिसत असेल, डेब्रिज दिसत असतील. मग काय आहे हे, इथं आपण म्हणू शकता की धिस केव्ज इन, किंवा द अप्पर पार्ट ऑफ दिस केव्ज इन. आपण अशा प्रकारे त्याला म्हणू शकतो, केव्ड इन. केव्ड इन म्हणजे खाली कोसळणे. कुठला भाग, मधला भाग. अरे त्याच्या घरी गेलो होतो आणि मी त्याचं घर बघितलं ना रात्री, काय झालेला, त्याच्या मधलं जे सिलिंग आहे ना, हे केव इन झालं. म्हणजे खाली कोसळलं, मधून खाली कोसळणे, मधला भाग खाली कोसळणे, वरचा जो मधला भाग आहे तो खाली कोसळणे म्हणजे टू केव इन, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता याचे दोन्ही उदाहरण दिले. मॅन हंट एंडेड व्हेन द एस्केप्ड कन्विक्ट केव्ड इन हिमसेल्फ. काय म्हटलेलं आहे मी, सरेंडर किंवा केव्ड इन. आणि आपण असंही म्हणू शकतो, एका उदाहरण इथं दिलेलं नाही आहे, तर त्यामुळे मी इथं उदाहरण एक लिहून देतोय तुम्हाला. उदाहरण घेणे गरजेचं आहे. द रूफ ऑफ हिज हाऊस केव्ड इन yesterday. केव्ड इन yesterday म्हणजे काल त्याच्या घराचं छत काय झालेलं आहे, आतल्या बाजूस खाली पडलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. द रूफ ऑफ हिज हाऊस केव्ड इन yesterday. ठीक आहे, केव्ड इन yesterday म्हणजे काय, काल त्याच्या घराचं जे छत आहे ते खाली कोसळलं. पण कसं, मधला भाग मध्ये कोसळलं, बाहेर नाही कोसळलं. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टूड इट. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन, अँड द नेक्स्ट वन इज क्लोव्हन हुप. आता क्लोव्हन हुपचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ होतो द इव्हिल इंटेन्शन. म्हणजे काय आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी तुमचा वाईट हेतू असणे, वाईट हेतू या अर्थाने. याला काय, कुठल्या अर्थाने वापरू शकतो आपण, वाईट हेतू. वाईट हेतू या अर्थाने वापरू शकतो. इट इज यूज टू रेफर टू समथिंग और समवन दॅट अपियर्स. म्हणजे कधी कधी कोणाचं तोंड पण बघा असं वाटतं, काय का चांगला माणूस आहे राव,
आणि काय निघतो तो लज खतरनाक निघतो. बऱ्याचशा चित्रपटात जे मिस्टिरियस किंवा थ्रिलर जे चित्रपट असतात त्या थ्रिलर्स किंवा मिस्ट्री असणाऱ्या चित्रपटामध्ये तुम्ही बघा काही चेहरे असे एकदम इनोसंट वाटतात, परंतु त्या इनोसंट चेहऱ्याच्या मागे एखादा एकदम क्रूर चेहरा असतो. त्याला म्हणतो आपण काय, क्लोवन हुक, द इव्हिल इंटेन्शन असं म्हणतो. ठीक आहे. तर असू द्या, क्लोवन हुकचा एक अर्थ होतो वाईट हेतू. आता क्लोवन हुक म्हणजे काय, तर क्लोवन हुकचा आणखीन एक अर्थ होतो, जे गुरंढोरं असतात की नाही, गुरंढोरं बघा, जे गुरंढोरं असतात त्या गुरंढोराचे जे खुरं असतात त्या खुरांना सुद्धा काय म्हणतो आपण, क्लोवन हुक म्हणतो. त्या हे इथं दिलेलं आहे. 2 पाकळ्यात विभागलेले गाय, शेळी वगैरे प्राण्यांचे पाऊल त्याला खूर म्हणतात. काय म्हणतात, खूर. त्या खुरांना काय म्हणतो आपण, क्लोवन हुक. असे त्याचे काय होतात, 2 अर्थ होतात. याचा जो इडियोमॅटिक अर्थ आहे तो आपण समजून घेतोय. इट इज यूज्ड टू रेफर टू समथिंग और समवन दॅट अपियर्स इनोसंट, एकदम इनोसंट वाटतं, और बेनिगन, एकदम साधा भोळा, ऑन द सरफेस, वरवरती तो कसा एकदम साधा भोळा एकदम निष्पाप वाटतोय, बट इट इज ऍक्च्युअली डिसाइडफुल, पण तो कसा असतो, हा फसवा चेहरा असतो. डिसाइडफुल, सिन्स्टर, पापी असतो, भयानक असतो, और मॅलोवलंट अंडरनीथ, आतून एकदम घाण असतो, एकदम वाईट वृत्तीचा असतो. इट इम्प्लाइज दॅट देर इज अ हिडन इव्हिल और विकेडनेस बिहाइंड अ सिमिंगली हार्मलेस फेसिट. सर्वांनी समजून घ्यायचं आहे. मतलब म्हणतो ना आपण, म्हणजे वरच्या चेहऱ्यावर जायचं नाही, आतला चेहरा फार महत्वाचा असतो. वरून वरकरणी एखाद्याचा चेहरा फार साधा भोळा वाटतो, पण आतून कसा असतो, तो फार क्रूर असतो. लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यासाठी उदाहरण इथं दिलेलं आहे. बिनीथ हिज चार्मिंग एक्सटिरियर देर इज अ क्लोवन हुक वेटिंग टू इमर्ज. त्याचं ते बाह्य रूप आहे ना, त्याच्या बाह्य रूपाच्या आत काय लपलेलं आहे, एक वाईट प्रवृत्ती लपलेली आहे, जी काय होणार आहे, आता एमर्ज होणार आहे, असं दिलेलं आहे. याचा अर्थ होतो. असं वापरू शकता. आता क्लोवन हुक आपण कसं वापरू शकतो, त्याच्या चेहऱ्यावरती जाऊ नको. क्लोवन हुक आहे तो, काय आहे, क्लोवन हुक म्हणजे दिसते तसा नाही, दिसते तसं नाही, तो वाईट प्रवृत्ती आहे त्याच्यात, तो वाईट उद्देश असणारा व्यक्ती आहे. म्हणायला काही जात नाही. यू जस्ट नीड टू रिमेंबर द मिनिंग. आपल्याला महत्वाचं आहे परीक्षेत मार्क भेटणे. मार्क भेटण्यासाठी तुम्ही त्याला कसं लक्षात ठेवायला पाहिजे, त्याचे वेगवेगळे वे असतात, ते वे आपल्याला अडॅप्ट करणं गरजेचे आहेत. तर म्हणून म्हटलं कसा आहे तो, क्लोवन हुक आहे. दुसरं उदाहरण, शी थॉट द प्रपोजल वॉज जेन्युइन बट इट हॅड अ क्लोवन हुक हिडन इन द डिटेल्स. तिला प्रपोजल कसं वाटलं, जेन्युइन, भारी वाटलं, परंतु इट हॅड अ क्लोवन हुक हिडन इन द डिटेल्स, पण त्याचं जे काही प्रोजेक्टचं जे डिटेल्स आहे त्यातच खरी गोम जी आहे ती लपलेली आहे. म्हणजे जे काही वाईट उद्देश आहे, वाईट हेतू आहे, तो खरा तिथं लपलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग अरे तो तुला जेवायला ये म्हणतो, जेवायला ये म्हणतो, याच्यातच क्लोवन हुक लपलेली आहे. म्हणजे काय, तो तुला जेवायला घेऊन जाईल आणि तुझाच कार्यक्रम तर तिथं काय करणार आहे, फिट करणार आहे. आपण आजकाल ऐकतो ना, मित्रानं मित्राला बोलवून नेलंय, जेवायला नेलंय. नाही, ह्या गोष्टी फार खतरनाक आहेत, क्रूर आहेत. आणि तिथं गेल्यानंतर तो मुलगा परत आलाच नाही कधी. दॅट मीन्स ते जेवायला नेलं तर तिथं काय लपलेलं होतं, तिथं क्लोवन हुक लपलेली होती, म्हणजे वाईट प्रवृत्ती लपलेली होती, जी तिथं वरती आली, जिथून तो काय झाला, गायब झाला. क्लोवन हुक समजून घ्यायचं आहे. वॉच आउट फॉर पीपल विथ क्लोवन हुक. सावधान, वॉच आउट मीन्स बी केअरफुल. कोणापासून, पीपल विथ क्लोवन हुक, वाईट इंटेन्शन वाले चेहरे. ते म्हणतात ना, चेहरे ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा. चेहऱ्यावर जाऊ नको, चेहऱ्यानं सर्वांना खलास करून टाकलेला आहे बाबू, चेहऱ्यावर नाही जायचंय. मग माणूस व्यक्ती पाहायचा आहे. ठीक आहे. म्हणून केअरफुल. कोणापासून, अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून. दे मे सीम फ्रेंडली, ते फार एकदम मैत्रीपूर्ण वाटतील, चांगले वाटतील, बट दे हॅव अल्टेरियर मोटिव्ह. अल्टेरियर मोटिव्ह म्हणजे ते त्यांचा जे उद्देश दाखवतात तो उद्देश त्यांचा नसतो, त्यांचा लपलेला उद्देश असतो. म्हणून म्हटलं वॉच आउट पीपल विथ क्लोवन हुक. ठीक आहे. तुम्ही सुद्धा आता अभ्यास करता, इकडे अभ्यास करता, मित्र मैत्रिणीत नातेवाईकात राहतात, तर क्लोवन हुक पासून कसं राहायचं, सावधान राहायचं. क्लोवन हुक
बघा ना, एखादा तुमचा मित्र असतो, शेजारी असतो, शेजारी नसते, कोणी असतं, नातेवाईकात कोणीतरी असते क्लुवन हुक. तुम्हाला कधीच फोन नाही करत, पण त्याचं काम असलं की तो बघा कसा फोन करतो आणि तुम्हाला बोलून घेतो. आणि कधी आता एवढ्यात एक प्रकरण आलं, माझी मिसेस ऍडव्होकेट आहे, तिच्याकडे ना एक प्रकरण आलं आणि एका प्रकरणात काय झालं की एक मुलगा आहे, म्हणजे एका मुलीचा फोन आला की बाबा माझ्या भावानं न कळत जी प्रॉपर्टी आहे ती वडिलाच्या नावावरून त्याच्या नावावर उतरवलेली आहे. कशी, तर तो प्रसंग त्यानं सांगितलेला आहे. तो पाहायला एवढा साधा भोळा आहे ना, खूप साधा भोळा आहे, बोलायला बिलायला म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर तुम्ही म्हणाल यार हे असं करूच शकत नाही मुलं. त्यानं कोऱ्या स्टॅम्पवर त्या बापाची सही घेतली, तिथं रजिस्ट्री ऑफिसला करून घेऊन गेला आणि त्याच्याकडनं सर्व लिहून घेतलं. सांगितलं की बाबा माझं राशन कार्ड येत नाही आहे, राशन कार्डासाठी तुमचे डॉक्युमेंट पाहिजे आहेत, म्हणजे तुमचा हा बॉन्ड पेपरवर मला लिहून पाहिजे की बाबा तुम्हाला तुमची काही हरकत नाही माझं राशन कार्ड असण्यासाठी. अशा काहीशा गोष्टी सांगून त्यानं त्याच्या वडिलाचे अंगठे अंगठ्याचे ठसे घेतलेत आणि ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली. बघा तो पोरगा कसा पाहायला आहे, एकदम इनोसंट आहे, बेनिगन आहे, साधा भोळा आहे. बेनिगन म्हणजे काय, साधा भोळा आहे, पण त्याचा उद्देश कसा आहे, क्लुवन हुप आहे. तो आतून कसा आहे, क्लुवन हुप आहे. कळतंय का, याला म्हणतात क्लुवन हुप. आय होप यू अंडरस्टूड इट. मग वॉच आउट फॉर हे झालेलं आहे. द चायनीज शोड द क्लुवन हुप इन 1962. चायनावाल्या लोकांनी क्लुवन हुप दाखवला की नाही त्यांचा. क्लुवन हुप कधी दाखवला त्यांनी, 1962च्या युद्धात. त्यांना युनोचं सदस्यत्व भेटावं म्हणून याच्यासाठी धडपड करणारा देश कोणता होता, तर तो इंडिया होता. पण यांनीच नालायकांनी काय केलं, 1962 मध्ये घुसखोरी करून आपल्याशी युद्ध केलं होतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तो उद्देश काय, म्हणजे आपल्याशी गोड बोलायचं आणि आतून असं करायचं. दॅट इज कॉल्ड क्लुवन हुप. आय होप यू अंडरस्टूड इट. आता हे क्लुवन हुपचं बघा, हे बघा दिसायला कशी वाटते, वा 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 काय सुंदर आहे, पण ती दिसते तशी नाही आहे. तिचा खरा चेहरा हा आहे, हा बघून घ्या, याला म्हणतात क्लुवन हुप. समजून जायचं आहे. इकडे बघा, हा सेकंड क्लुवन हुप, म्हणजे मी गाईचे खुरं म्हटले ना, ते खुरं अशा प्रकारचे, याला क्लुवन हुप म्हणतात. हा सेकंड, हा ऍक्च्युअल मिनिंग आहे, हा इडिओमॅटिक मिनिंग आहे. आय होप यू अंडरस्टूड की क्लुवन हुप कशाला म्हणतात. तर क्लुवन हुप कशाला म्हणतात, तर क्लुवन हुप अशाला म्हणतात, हा उद्देश जर असेल तर याला क्लुवन हुप म्हणतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट इडियम आहे कट थ्रोट, टफ. कट थ्रोट म्हणजे काय, टफ एकदम. मग आता कट थ्रोट कॉम्पिटिशन आपण हा शब्द वापरतो, जीवघेणी स्पर्धा. कट थ्रोट म्हणजे काय, जीवघेणी. जीव घेणे, जीव घेणे, जीव घेणे म्हणजे हत्या करणे नाही. एखादी गोष्ट जीवघेणी, जीव घेणे, जीवघेणी गोष्ट, जीव घेणे किंवा जीवघेणी गोष्ट. जीवघेणी, घ आहे हा, जीवघेणी, जीव घेणे किंवा जीवघेणी गोष्ट. जीवघेणी गोष्ट नाही, ती गोष्ट असायला पाहिजे. एखादी जीव घेणे काम, जीव घेणे काम किंवा गोष्ट. ठीक आहे. मग कॉम्पिटिंग इन अ स्ट्रॉंग अँड अनफेअर वे विदाउट कन्सिडरिंग एनी हार्म यूज टू कॉस्ट टू अदर्स. म्हणजे माझं यश महत्वाचं, स्वतः यशस्वी होण्यासाठी काहीही करणे, दुसऱ्याला इजा होईल याची पर्वा न करणे, यश मिळवण्यासाठी. शक्य त्या सर्व गोष्टी करणे, शक्य त्या सर्व गोष्टी करणे, शक्य त्या सर्व गोष्टी करणे. यात दुसऱ्याला हानी किंवा नुकसान होईल याचीही पर्वा न करणे, हानी किंवा नुकसान होईल याचीही पर्वा न करणे, पर्वा न करणे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढायचा याचा, पटापट पटापट पटापट. ठीक आहे. मग काय आहे, इतरांच्या हानीची पर्वा न करता फक्त आपण जिंकण्याची पर्वा करणारा जीवघेणा खेळ, जीवघेणी गोष्ट म्हणजे कटथ्रोट.
इथं बघा, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर इंडियन इंडस्ट्री टू सर्वाइव्ह इन द टीथ ऑफ इंटरनॅशनल कटथ्रोट कॉम्पिटिशन. भारतीय इंडस्ट्रीसाठी या आंतरराष्ट्रीय जी काही स्पर्धा आहे, ही आंतरराष्ट्रीय जीवघेणी जी काही स्पर्धा आहे, याच्यात तग धरून बसणे, टिकाव धरणे कसं झालेलं आहे, फार जीवघेणं झालेलं आहे. हा याचा काय आहे अर्थ आहे. इट इज डिफिकल्ट फॉर इंडियन इंडस्ट्री. काय आहे डिफिकल्ट, अडचणीचं, टू सर्वाइव्ह, याच्यातनी जगणं, याच्यातनी टिकाव धरणं, कशामध्ये, इन द टीथ ऑफ इंटरनॅशनल कटथ्रोट कॉम्पिटिशन. ही जी काही आंतरराष्ट्रीय जीवघेणी जी काही स्पर्धा आहे, याच्यात टिकाव धरणे हे भारतीय कंपन्यांसाठी काय झालेलं आहे, फार म्हणजे डिफिकल्ट झालेला आहे, हा त्याचा अर्थ आहे. चला बोलूया नेक्स्ट याच्यावरती. मग आता कटथ्रोट, आता तुम्ही एमपीएससी ची परीक्षा देत असाल तर इट इज अ कटथ्रोट कॉम्पिटिशन, यू नो दॅट इट इज अ कटथ्रोट कॉम्पिटिशन. आणि कटथ्रोट कॉम्पिटिशनचे उदाहरणं तुम्हाला बरेचसे आलेले आहेत. कटथ्रोट कॉम्पिटिशनचे पेपर इथं फुटला, पेपर तिथं फुटला, काही मुलं जे आहेत ते वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सोबत घेऊन जातात आणि तिथं पेपर देतात. हे खरंच खतरनाक आहे. दे डोंट केअर की अभ्यास करणारे 2-2, 4-4, 10-10 वर्षापासून अभ्यास करणारे पोरं आहेत, त्यांचं नुकसान होईल. इट डझंट मॅटर. आणि हे कोणासाठी मॅटर करत नाही आहे. खरं पाहिलं तर जी पोरं ऑनेस्टली एफर्ट करतात, जी पोरं वर्षानुवर्षापासून मेहनत करतात, त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचं काम अशा प्रकारची लोक आणि अशा प्रकारची व्यवस्था करत असते, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून म्हणतो की ह्या सर्व परीक्षा कोण कंडक्ट केल्या पाहिजे, एमपीएससीनंच कंडक्ट केल्या पाहिजे, दुसरं कोणच कंडक्ट करायला नाही पाहिजे. कारण दुसऱ्या इन्स्टिट्यूटनं कंडक्ट करायला सुरुवात केली की याच्यात घोटाळे होतात, याचे आपण आय विटनेस आहोत, हे सांगण्याची गरज नाही. चला, कम टू द टॉपिक, लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. आता याचं नेक्स्ट जे आहे ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट उदाहरण आहे, द कॉम्पिटिशन फॉर प्रमोशन्स इन द कंपनी इज कटथ्रोट. प्रमोशन साठी कंपनीमध्ये स्पर्धा कशी असते, जीवघेणी स्पर्धा असते. Co-workers will do anything to get ahead. आपले सहकारी पुढे जाण्यासाठी काहीही करू शकतात. पाहिलेले आहेत मी, इंडस्ट्रीत बरेच वर्ष काम केलेलं आहे. देअरफॉर आय नो दॅट की कशा प्रकारच्या गोष्टी तिथं केल्या जातात, सायकोफन्सी कशी केली जाते हे मला माहिती आहे. दे डू एनिथिंग टू गेट प्रमोशन. प्रमोशन भेटण्यासाठी काहीही करतात. मीन्स देर इज, आणि का, कारण देर इज अ कटथ्रोट कॉम्पिटिशन इन द कंपनी. कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, कुठं नाही आहे. सर्वाइव्हिंग इन द कटथ्रोट वर्ल्ड ऑफ प्रोफेशनल स्पोर्ट्स रिक्वायर्स नॉट जस्ट टॅलेंट बट ऑल्सो अ फायरसी डिटर्मिनेशन टू विन. ठीक आहे, कटथ्रोट कॉम्पिटिशन, कटथ्रोट जीवघेणी स्पर्धा. ठीक आहे, आय होप हे कळलंय. कटथ्रोट कॉम्पिटिशन तुम्हाला कुठं वापरता येत नाही, बऱ्याच ठिकाणी वापरता येतं. जिथं जिथं वापरता येईल तिथं त्याला चिटकून द्यायचं. हे बघा कटथ्रोट कॉम्पिटिशनची उदाहरणं. हा पण बघा, याला म्हणतो यार काय भारी आहेस ना, तुझ्यासारखं कोणीच चांगलं नाही. त्याला बघा कंपनीतली उदाहरणं असतात. अरे काय ना, मी कंटाळलो, पुढच्या महिन्यात राजीनामा देतो, असा बोलू बोलू तो 10 पोरांना तयार करतो राजीनामा द्यायसाठी. आणि 10 पोरं म्हणतात हो यार लयच कंटाळा आहे, लयच हरॅश करतात, हे होतं ते होतं. त्यातले 9 जण राजीनामा देतात. आणि सुरुवातीने ज्यानं म्हटलं होतं ना मला राजीनामा द्यायचा, तो देतच नाही. तुम्ही म्हणाल का, तर त्याचं रिझन असं असते की त्याला माहित असते की हे 10 जण माझ्यासोबत कंपनीत आलेले आहेत, त्यामुळे प्रमोशन भेटताना आमच्या 10चाही विचार होणार आहे सिनियरिटीनुसार. परंतु यातले 9 जर गेले तर याच्यात मी एकटाच उरतो. याच्यातले 9 जर गेले, यामधले 9 गेले तर मी एकटाच उरतो. प्रमोशन मलाच भेटणार, दुसऱ्याला कोणाला नाही. कारण त्यांच्यानंतर त्यांच्या जागी 9 जे हायर करावे लागतील ते नवीन असतील आणि इथं एक्सपिरियन्स असणारा माणूस फक्त मी एकटा असेल, असा त्याचा अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सो आय डोंट हेट यू, आय वुड जस्ट रादर अवॉइड यू कम्प्लिटली. मी तुझा राग नाही करत आहे, मी तुला फक्त टाळतो. जाऊ द्या बाबा. असो, कम टू द टॉपिक. कॉल इन क्वेश्चन, एखाद्या गोष्टीवरती शंका घेणे. कॉल इन क्वेश्चन म्हणजे काय, शंका घेणे. शंका घेणे. मग डाऊट, टू कास्ट डाऊट अपॉन और चॅलेंज द व्हॅलिडिटी, अॅक्युरेसी और रिलायबिलिटी ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीची विश्वासार्हतेला आव्हान करणे, असा सुद्धा त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे, शंका घेणे एखाद्या गोष्टीवरती. यू शुड नॉट कॉल इन क्वेश्चन माय ऑनेस्टी. यू शुड नॉट कॉल इन क्वेश्चन माय ऑनेस्टी. यू शुड नॉट कॉल इन क्वेश्चन माय ऑनेस्टी. माझ्या ऑनेस्टीवरती डाऊट नाही घ्यायचा. यू शुड नॉट कॉल इन
क्वेश्चन माय ऑनेस्टी. माझ्या प्रामाणिकपणावरती तू काय नाही घ्यायला पाहिजे, तू शंका नाही घ्यायला पाहिजे. डोंट कॉल इन क्वेश्चन. डोंट कॉल इन क्वेश्चन म्हणजे शंका घ्यायची नाही. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट बघूया आपण. इथं दिलेला द न्यू एव्हिडन्स कॉल्स इन टू क्वेश्चन्स द व्हॅलिडिटी ऑफ द प्रिव्हियस फाइंडिंग्स. आता जो नवीन पुरावा समोर आलेला आहे त्यानं काय केलेलं आहे की मागं जे काही तुम्ही गोळा केलं होतं त्या सर्व गोष्टीवरती शंका उपस्थित करते की तुम्ही ते खऱ्या गोष्टी गोळा केल्यात की खोट्या गोष्टी गोळा केल्यात. ठीक आहे. मग आता याला वापरायचं कसं, तुम्हाला वापरायचं कसं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. एखाद्या वेळेस एखादा मित्र म्हणते ना तुम्हाला की काय रे तू काल त्याला जेवायला घेऊन गेला तर मला नाही गेला ना, त्याला काहीच माहित नसते, दुसऱ्याने सांगितलेलं असते आणि हा त्याच्या जवळचा मित्र असते. बरोबर आहे ना. मग हा त्याला म्हणतो, ए न बी ला म्हटलं का रे, ए ने बी ला म्हटलं का रे तू त्या सी ला जेवायला घेऊन गेला होता. ए आणि बी फार क्लोज मित्र आहे. तर बी काय म्हणेल, अरे मी तुझा जवळचा मित्र आहे की त्याचा, तू असा कॉल इन क्वेश्चन नाही करायला पाहिजे माझ्या चारित्र्यावरती किंवा माझ्यावरती. काय नाही करायला पाहिजे, कॉल इन क्वेश्चन नाही करायला पाहिजे, म्हणजे माझ्यावरती शंका नाही घ्यायला पाहिजे. बोला ना असं. बोलायला काय लागतं, पैसे लागतात का? पैसे लागत नाही, फुकट बोलला जातं, मग बोलत राहायचं. चला बोलूया नेक्स्ट आपल्या इडियम कडे. आपले एक्झाम्पल्स पहिले बघूया. हर ऍक्शन्स हॅव कॉल्ड हर जजमेंट इन टू क्वेश्चन. तिच्या ऍक्शननं काय केलेलं आहे, तिच्या जजमेंट वरती काय केलेलं आहे, प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. एवढं लक्षात घ्यायचं. आजकालचे हायकोर्टातले किंवा सुप्रीम कोर्टातले काही जजेस, याच्यापूर्वीचे प्रत्येक नाही, प्रत्येक जजेस वरती शंका घेत नाही. नॉट ओनली आय बट मेनी पीपल डू क्वेश्चन. लक्षात घ्या, डू मीन काय म्हटलेलं आहे, डू कॉल्स इन क्वेश्चन ऑन देअर ऑनेस्टी. ठीक आहे. देअर ऑनेस्टी, डू कॉल इन क्वेश्चन देअर ऑनेस्टी. त्यांच्या प्रामाणिकपणावरती काय घेतात, शंका घेतात. त्याचं कारण आहे इकडे रिटायर होत नाही, इकडे काहीतरी तो जजमेंट देते एखाद्या गोष्टीच्या आधी, रिटायरमेंटच्या आधी, आणि रिटायर झाल्याबरोबर त्याला राज्यपाल अमक पद तमक पद दिलं जातं आणि तो घेतो. याचा अर्थ याच्या आधी त्याने जे जजमेंट दिले होते काहीतरी बायस होते, म्हणून लोक अशा काही जजेस वरती काय करतात, कॉल इन क्वेश्चन्स करतात. काय करतात, कॉल इन क्वेश्चन्स करतात, म्हणजे शंका घेतात. कॉल इन क्वेश्चन, जज वरती कॉल इन क्वेश्चन केलं तू म्हणजे शंका घेतली. तू काय घेतलेली आहे, शंका घेतलेली आहे. ठीक आहे. अँड द नेक्स्ट वन, द कॉन्ट्रोवर्शियल रिमार्क्स बाय द पॉलिटिशियन्स हॅव कॉल्ड हिज लिडरशिप ॲबिलिटीज इन टू क्वेश्चन. त्याच्या ॲबिलिटी वरती काय केलेली आहे, शंका उपस्थित झालेली आहे. त्याच्या त्या रिमार्कने काय केलेलं आहे, त्याच्या त्या स्टेटमेंटने, विधानाने त्याच्याच योग्यतेवरती काय केलेलं आहे, प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. प्रश्नचिन्ह निर्माण करणे, याचा शंका घेणे म्हणजेच काय, प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा याचा अर्थ होतो. प्रश्न, एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टी समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणे. प्रश्नचिन्ह निर्माण करणे म्हणजेच काय, तर शंका घेणे की हा त्याच्या योग्य आहे की नाही. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. चला पटापट पटापट हे बघून घ्या. कॉल इन क्वेश्चन समवन्स ॲबिलिटी, हे याला म्हणते, ऐक माझं मी काय म्हणते ते. ठीक आहे. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज, ओके, हे आपल्या अगेन प्रत्येक आता आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो जाहिरात, आपली कंबाईनची जी बॅच आहे ती लॉन्च झालेली आहे आपल्या ऍप्लिकेशन्स वरती. बरेच मुलांचे फोन येतात, बरेच लोक बाय करतायत. काही लोकांना अडचणी येतात, कधी कधी कोर्स दिसत नाही, तर त्यावेळेला काय होतं की तुमच्याकडनं इंटरनेटचा प्रॉब्लेम्स असतो. स्टोर्स मध्ये गेले की तुम्हाला हे कोर्सेस दिसतील. ठीक आहे. कोर्सेस मध्ये गेले की तुम्हाला कोर्सेस दिसतील. तिथं आपला कंबाईन ग्रुप बी आणि सी चा कोर्स आहे. मी पहिलं सांगितलेलं आहे की हा कोर्स तुम्ही बाय करता, ऑलरेडी मी 50% डिस्काउंट दिलेला आहे. व्हिडिओ पाहून जो कॉल करणार आहे त्याला परत मी 25% काय करणार आहे, ऑफ देणार आहे, डिस्काउंट देणार आहे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. आता चिक बाय जॉल. चिक बाय जॉल म्हणजे काय, क्लोज टुगेदर, एकदम जवळजवळ असणे, एकदम खेटून, एकदम जवळजवळ किंवा खेटून, एकदम
जवळ जवळ खेटून किंवा चिटकून, क्लोज टुगेदर, एकदम जवळ जवळ, एकदम चिटकून, एकदम खेटून. In metropolitan cities, it is common that affluence and poverty exist cheek by jowl. श्रीमंती आणि गरिबी तुम्हाला एकदम जवळ जवळ दिसेल, जसं मुंबईचं धारावी झोपडपट्टी त्याच्या बाजूला वसलेलं असलेलं बाकीचं मुंबई तुम्ही बघा, तुम्हाला गरिबी आणि श्रीमंती एकत्र दिसणार आहे, एकदम जवळून पाहायला भेटणार आहे, असा त्याचा अर्थ होतो बाय चिक, चिक बाय जॉल. इथं दिलेला आहे, काय म्हटलेलं आहे, टू एक्झिस्ट चिक बाय जॉल, म्हणजे धारा लक्षात घ्यायचं आहे, पॉवर्टी अँड अफुलन्स एक्झिस्ट चिक बाय जॉल इन मुंबई. चिक बाय जॉल इन मुंबई, उदाहरण धारावी मी तुम्हाला दिलेला आहे, चिक बाय जॉल. ठीक आहे. मग आता इथे दिलेलं इन द पॅक्ड सबवे कम्युटर्स वर स्टँडिंग चिक बाय जॉल. हे थोडस खालीवर झालेलं आहे, त्याला एकत्र करून घेत चला तुम्ही. चिक बाय जॉल म्हणजे काय, एकदम चिटकून खेटून खेटून उभे आहेत सबवे, म्हणजे म्हणजे खूप गर्दी आहे, त्या गर्दीत कसे उभे आहेत, चिक बाय जॉल दे आर स्टँडिंग, दॅट मीन चिटकून चिटकून उभे आहेत, एकदम खेटून उभे आहेत, जवळ जवळ उभे आहेत. द हाऊसेस इन द ओल्ड टाउन्स वेर बिल्ड चिक बाय जॉल विथ हार्डली एनी स्पेस बिटवीन देम. तुम्ही बघा पेठेत या ना, इथं पेठेत या तुम्ही, नारायण पेठ घ्या, सदाशिव पेठ घ्या, कोणती पेठ घ्या, पेठेत जाताना तुम्हाला काय दिसल, प्रत्येक घर चिक बाय जॉल दिसणार आहे. चिक बाय जॉल म्हणजे एकदम चिटकून चिटकून खेटून खेटून, जायलाही जागा नाही, एकदम खेटून खेटून दिसणार आहे. त्यानंतर ड्युरिंग द कॉन्सर्ट अटेंडन्स वेअर सीटेड चिक बाय जॉल इन द स्मॉल हॉल. एका स्मॉल हॉलमध्ये अटेंड जे काही लोक पाहायला आले कार्यक्रम, काय केलेलं आहे, एकदम खचकून दाबून भरलेले आहेत, चिटकून चिटकून बसवलेले आहेत, एकदम खेटून बसवलेले आहेत. याचं चित्रातून जरासं समजून घेऊया. हे बघा चिक बाय जॉल स्टँडिंग दिसतंय काय प्लॅटफॉर्म वरती, ट्रेन मध्ये कशा आहेत, चिक बाय जॉल आहे. इथं बघा कशा आहेत, हे दोघं जण, मुलगा आणि मुलगी आणि बाप, चिक बाय जॉल आहेत, हे आपल्याला दिसते. चिक बाय जॉल एकदम खेटून चिटकून जे असतात त्यांना म्हणतो आपण चिक बाय जॉल. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन, चिक बाय जॉलचं. हे बघा धारावी, ही आपली धारावी, ही बाकीची मुंबई. बघा ही गरिबी आणि श्रीमंती चिक बाय जॉल आहे की नाही, सारखी एक्झिस्ट करते की नाही, चिटकून आहे की नाही, एक साथ आहे की नाही, सोबत आहे की नाही, या चित्रातून दिसेल. चिक बाय जॉल, घर आहेत एकदम खेटून खेटून, बघा हे एक वेगळं घर आहे, एक वेगळं घर आहे, पण लागून आहे, एकच भिंत, एकच भिंत, अशा प्रकारचे. हे पण बघा ना झोपडपट्टीत कसं दिसतात. ऑल दीज हट्स आर चिक बाय जॉल, हाऊसेस आर चिक बाय जॉल. कळतंय का, चिक बाय जॉल म्हणजे एकदम खेटून खेटून, एकदम लागून लागून. आय होप यू अंडरस्टूड इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. कम टू अ पास, अडचणीत येऊन सापडणे. काय होते याचा अर्थ, अडचणीत येऊन सापडणे, अ डिफिकल्ट सिच्युएशन, अडचण. काय होते याचा अर्थ, अडचण होते. काय होते, कम टू अ पास, अडचण येणे, म्हणजे टू रीच अ क्रिटिकल सिच्युएशन, अडचणीत येणे, अडचण किंवा अडचणीत येणे, अडचणीत येणे. ठीक आहे. मग टू रीच अ क्रिटिकल और डिसिसिव्ह पॉइंट इन अ सिच्युएशन ऑफन इम्प्लाइंग दॅट the situation has become difficult, problematic or unsustainable. The things have come to such a pretty pass that he is financially ruined. हे example आहे sir. The things have come to such a pass that he is financially ruined. म्हणजे तो इतक्या अडचणीत आला की तो आर्थिक दृष्ट्या एकदम बर्बाद झालेला आहे. लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला अभ्यास जर प्रामाणिकपणे केला नाही तर नॉट ओनली इकॉनॉमिकली, सोशली आणि बाकीच्या गोष्टीतून तुम्ही काय होणार, यू विल कम टू अ पास, you will come to a pass, you will come to such a pass that everything will be destroyed, ruined. प्रत्येक गोष्ट काय होईल, प्रत्येक गोष्टीचा काय होईल, सत्यानाश होईल. यू विल कम टू सच अ पास, अशा अडचणीत याल तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास नाही केला तर. एव्हरीथिंग विल बी रुईन, डिस्ट्रॉइड. प्रत्येक गोष्ट काय होणार आहे, एकदम बर्बाद होणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि जो जो प्रामाणिकपणे अभ्यास करेल यस त्याला नक्की भेटेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. The negotiations have come to a pass where we must either accept the terms or walk away. आता अशा ठिकाणी येऊन पोहोचलो, इतक्या अडचणीत आलो, एक तर ऍक्सेप्ट करा नाहीतर चालतं व्हा, एवढंच आहे. दुसरं उदाहरण, our finances have come to a pass where we need to make some serious budget cuts. इतक्या अडचणीत आपलं आपण आता आलेलो आहे
की आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये काय करावं लागणार आहे, बजेटमध्ये कपात करावी लागणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. एवढ्या अडचणीत आलेलो आहे. देअर रिलेशनशिप हॅज कम टू अ पास वेअर दे मस्ट डिसाइड वेदर टू रिकन्साइल ऑर गो देअर सेपरेट वेज. त्यांचे एवढ्या परिस्थितीत येऊन ठेपलेली आहे त्यांचे संबंध की आता त्यांनी एकत्र राहायचं की आता सेपरेट व्हायचा ठरवण्याचा वेळ आलेला आहे. एवढ्यापर्यंत येऊन ठेपणे. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होतो. आय होप यू अंडरस्टूड इट. लेट अस लुक ॲट दिस कशी सिच्युएशन आहे. आता काय करायचं आहे, मागे वळायचं की पुढे जायचं, नेमकं काय करायचं, अशी जी डिफिकल्ट सिच्युएशन असते त्याला म्हणतात कम टू अ पास. हा पण बघा कम टू अ पास, काय करू, खाली उडी मारू की वरती जाऊ, डिफिकल्ट सिच्युएशन आहे. ऑलराइट, आय होप यू अंडरस्टूड इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज क्लोज शेप. बोललेलं याच्या आधी सुद्धा. क्लोज शेप मीन्स नॅरो एस्केप, थोडक्यात बचावणे. काय होते याचा अर्थ, थोडक्यात बचावणे, सुटका होणे इत्यादी त्याचे अर्थ होता. ठीक आहे. ऍज ही वॉज ड्रायव्हिंग रेकलेसली, एकदम निष्काळजीपणाने तो ड्राईव्ह करत होता. इन अ क्राउडेड स्ट्रीट, गर्दीच्या रस्त्यात एकदम तो केअरलेसली ड्राईव्ह करत होता. ही हॅड क्लोज सेफ, ही हॅड क्लोज, इतक्या जोरात चालवत होता की तो मरता मरता वाचला, म्हणजे थोडक्यात बचावला, थोडक्यात त्याच्यातून त्याची सुटका झाली, हा त्याचा अर्थ होते. हा, अरे मी रस्त्यानं चालवत होतो, एवढा ट्रक जोरात निघून गेला ना माझ्या जवळून की मी जरासा इंच भर जरी इकडे सरकलो असतो तर माझं काम तमाम होतं. मीन्स आय हॅड अ क्लोज शेप. लक्षात घ्या, क्लोज शेप, आय हॅड अ क्लोज शेप म्हणजे मी तिथं थोडक्यात बचावलो, हा त्याचा अर्थ होतो. क्लोज शेव, ट्रक जवळून गेला, अरे मी गाडी चालवत होतो आणि एकाएकी पुढून कोणीतरी आलं, बरं झालं माझे ब्रेक लागले, म्हणजे क्लोज शेव झाला तिथे माझा. काय झालेला आहे, क्लोज शेव झाले. असं तुम्ही वापरा. क्लोज शेव कुठं झाला सांगा, कमेंट करा, बोला, मित्राशी वापरा, पण याला वापरा त्यावेळेला तुम्हाला ते कळल, अदरवाईज कळणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं आहे. क्लोज शेव. दॅट कार मिस्ड हिटिंग मी बाय इंचेस, इट वॉज अ रिअल क्लोज शेव. काही इंचानं ती कार ना मला, काही इंचानं मी वाचलो, नाही तर त्या कारनं मला उडवलं होतं. काय म्हणतंय, द कार मिस्ड हिटिंग मी, नॉट थिंग्स. दॅट कार मिस्ड हिटिंग मी बाय इंचेस, काही इंचानं मी हुकलो, अदरवाईज मी गेलो असतो. इट वॉज अ रिअल क्लोज शेव. ही हॅड अ क्लोज शेव विथ बँक्रप्सी बट managed to save his business at the last minute. He had a close shave with bankruptcy. तो जवळ काय झाला होता, आता दिवाळखोर झाला होता, परंतु थोडक्यात बचावला, थोडक्यात हुकला. क्लोज शेव. ठीक आहे. So it was a close shave but we managed to finish the project just before the deadline. क्लोज शेव होता, एकदम थोडक्यात आम्ही ते मॅनेज केलं, थोडक्यात बचावलो आम्ही, थोडक्यात आम्ही सुटलो त्याच्यातून, अदरवाईज प्रोजेक्ट झाला नसता. आय होप यू गॉट इट. नाव यू कॅन सी दिस क्लोज शेप. इकडूनही गाडी, ही इकडून गाडी चालली, आणि आता लक्षात घ्या, ही गाडी भरकन पुढे गेली, ही मागा आहे, इकडून जागा नाही, याला दिसलंय आणि लगेच थोडासा टर्न मारून इकडे या जागेवर आणली, म्हणजे आपण म्हणू की अरे बापरे, मरता मरता वाचला. दॅट मीन्स ही हॅड अ क्लोज शेप. एवढं आपण म्हणू शकतो. आय होप यू आर गेटिंग इट गाईज. नोबडी हॅज अ क्वेश्चन so far. Thank you very much for watching this video, and if you do like this video, share with your friends, with your relatives, and with your colleagues as well, if you obviously if you like the video, and ask them to subscribe also. आणि तुम्हाला जर कोर्स मी जे सांगितलेला आहे तो पाहिजे असेल तर तो बाय करा. आपला ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरती, माय करिअर अकॅडमी म्हणून सध्या नाव आहे. डाउनलोड करा, त्याच्यावर बरंचसं फ्री स्टडी मटेरियल आता आहे आणि नंतरही तुम्हाला अवेलेबल होईल. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर.